वस्तू म्हणजे सद्वस्तू, सद्वस्तू म्हणजे परब्रह्म स्वरूप, परब्रह्म. आता हे परब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, निश्चळ आहे, पाहता येत नाही, धरता येत नाही. मग त्याचं वर्णन कसं करायचं? कारण ते निर्गुण निराकार असल्यामुळे कल्पना तिथे चालत नाही. जे दृश्य आहे, गुणरूप आहे, आकार स्वरूप आहे, तिथे कल्पना चालते. तुम्ही कुठलीही कल्पना घ्या, तुमच्या मनात एखादी कल्पना आली. कल्पना कधी येते आहे तर जे तुमच्या मनाला काय हवं आहे किंवा मनामध्ये इच्छा आहे, त्या मनामध्ये एखादा विचार आलेला आहे, ज्याच्याविषयी विचाराला त्याचं रंगरूप आकार तुमच्यासमोर उभं राहतं तुमच्या कल्पनेतून. मग कल्पना जिथे आकार आहे, रंगरूप आहे, तिथेच चालते, तिथेच करता येते. मग आता निर्विकल्प आहे, परब्रह्म निर्विकल्प आहे, कारण ते निर्गुण निराकार आहे. मग त्याची साधना कशी करायची? आता कोणी जी साधना करतायत, देवाला भजतायत, वेगवेगळ्या प्रकारे लोक देवाला भजतायत, सगुण रूपामध्ये भजतायत. पण त्या भजण्यामध्ये कल्पना आहे. कोणीतरी 36 भोग आणतो आणि त्या भगवंताला चढवतो आणि माझ्या भगवंताला आता समाधान झालं असेल, तो खुश झाला असेल, मला आशीर्वाद देईल, कल्पना. किंवा एखादी मूर्ती आहे, त्या मूर्तीसमोर जाऊन पूजा करतो, तर ही मूर्ती आहे, हाच तो खरा देव आहे ज्याला मी भजतोय, माझा आराध्य देवता आहे, अशी कल्पना. वास्तविक पाहता जी मूर्ती आपण पूजतो तो दगड, पाषाण कुठून आणलाय आपल्याला माहीत नाही, कशा परिस्थितीत त्याचा आकार देण्यात आलाय आपल्याला माहीत नाही. पण आपण कल्पना असा असा आपला देव आहे आणि त्या कल्पना रूपाने ते रूप दिसलं साकार, मग हा आपला देव आहे, अशी आपण कल्पना केली. आपण काय केलं? कल्पनाच केलेली आहे. ती वस्तुरूप आहे, वस्तुरूप म्हणजे आकार, म्हणून त्याचे आपण आकार, रंगरूप, गुण आहे, म्हणून त्याला आपण कल्पना करू शकतो. पण जे निर्गुण निराकार आहे, ज्याला वस्तू म्हटलं म्हणजे सदवस्तू, परब्रह्म, ते कल्पना कशी होणार? वास्तविक पाहता विश्व सर्व जे विश्व निर्माण झालंय ते कल्पनेतूनच झालेलं आहे. मूळ परब्रह्म एकलेच एक, सर्वत्र भरलेले, त्याच्याशिवाय कुठे रिताढाव नाही, सर्व ठिकाणी आहे, पण पाहता येत नाही, दाखवता येत नाही, धरता येत नाही, टाकता येत नाही, नाही म्हणता पण येत नाही. ते आहे. जसं आता इथे हवा आहे, दिसत नाहीये, पण नाही म्हणता येईल का? परंतु हवेचा काहीतरी स्थूल रूपामध्ये आपल्याला अनुभव आहे. जेवढी पंचमहाभूत आहेत ती स्थूल रूपामध्ये आहेत. काहींना आपण पाहू शकतो, काहींना आपण अनुभवू शकतो, बरीचशी पाहता येतात. हवा सुद्धा आपल्याला हलते, झुळूक येते, कधी मोठी झुळूक असली तर लांबून दिसते, अशा प्रकारे पाहता येते. अग्नी पाहता येते, पाणी पाहता येते, पृथ्वी पाहता येते, आकाश पाहता येते. पण ज्याच्यातून हे निर्माण झाले त्याला पाहता कुठे येते? पण जे निर्माण झाले आहे ते सुद्धा त्या हरिसंकल्प म्हणून जे परब्रह्माच्या ठिकाणी अहम अशी स्फूर्ती निघाली, स्फुरण निघालं, त्या स्फुरण जाणीव, जाणीव ही मनाची दुसरी प्रत, जाणीवेची दुसरी प्रत मन आहे. मन हे सुद्धा कल्पना आहे. म्हणजे जाणीवेतूनच कल्पना निर्माण होते. जाणीवेतून तुमच्या ठिकाणी जी जाणीव आहे त्या जाणीवेतूनच कल्पना निर्माण होते. तुम्ही जे काही विचार तुमच्या जीवनाचे करताय ते सगळे कल्पनाच करताय. तुम्ही कल्पना करता आणि त्याप्रमाणे तुमच्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टी होत आहेत.
म्हणून तो कल्पना करण्याचा वृत्तीभावच आहे प्रत्येकाचा. जगामध्ये जगण्यासाठी सगळे कल्पना रूपानेच किंवा मनाच्या साह्याने जे विचार करतायत ते कल्पनाच आहे. त्याच्या योगेच सगळे व्यवहार करतायत. कल्पनेच्या पलीकडे काही करत नाही. कारण ही कल्पना इथे चालते. इथे कल्पना का चालते? सगळं वस्तुरूप आहे, आकाररूप आहे, दृश्यरूप आहे. जे आपण ज्याची कल्पना करतो आहोत ते रंगरूप, आकार, गुणरूप आहे म्हणून करू शकतो. पण हे तर निर्गुण निराकार आहे. पण त्या निर्गुण निराकार परमाच्या ठिकाणी जो संकल्प निघाला जाणीव म्हणून, त्याच्यातून आपण सगळ्या कल्पना करतो. पण जो संकल्प निघाला तो संकल्प सुद्धा त्याला काय म्हणाले? संकल्प. सत्य स्वरूपातून जे निघाला तेच त्याला संकल्प म्हणतात. आणि मिथ्याविषयी जी कल्पना होते त्याला विकल्प म्हणतात. सत्याविषयी जी कल्पना जाणीव निर्माण झाली त्याला संकल्प म्हणतात. आणि जे मिथ्या आहे त्याच्याविषयी जे काही कल्पना होते त्याला विकल्प म्हणतात. मग जो संकल्प आला तो शुद्ध जाणीव होती. मग त्याच्यामध्ये गुण आले, मग पंचभूत आकार रूपाने आले, विकल्प झाले. मग जीवसृष्टी निर्माण झाली, आकार रूप सगळी निर्माण झाली, विकल्प झाला. विकल्प नाशिवंत आहे म्हणून माया आहे. तिथे कल्पना चालते, तर कल्पना पण माया आहे. कल्पना पण माया आहे, शब्द पण माया आहे. थोडे समजायला अवघड ज्ञान आहे. कोणाला विचार पडेल, माझ्या देवाला मी भजतो, पूजतोय, रोज उपास करतोय, श्रावण सध्या चालू आहे, मला हे काय करायचं आहे असा पण प्रश्न कोणाला पडेल. मी कशाला ऐकू ये आणि इतकं डोकं कशाला त्याच्यामध्ये घालू, महाराजांनी सुद्धा एवढा अभ्यास कशाला केला आहे असा सुद्धा प्रश्न पडेल. पण महाराज जे सुख भोगतायत या बदलणाऱ्या विश्वात, माया विश्वात राहून सुद्धा आनंद म्हणून, ते तुम्ही भोगत नाहीये. तुम्ही प्रत्येक क्षणाला दुःखी होता. तुमच्यामध्ये थोडीशी नाराजी, थोडंसं मनामध्ये तुमच्या कोणी काहीतरी बोललं, खटकलं, लागलं, दुःखच. मनासारखं नाही झालं, दुःखच. कोणाला आमच्या वेळी बोलवलं त्यावेळेस नाही आलं, दुःखच. काही एक मागितली वस्तू दिली नाही, दुःखच. म्हणजे तुमच्या प्रत्येक कृतीमधून तुम्हाला दुःखच, दुःखच, दुःखच. आणि कोणी काहीतरी दिलं ते सुद्धा तुमच्या मनासारखं असेल हेही सांगता येत नाही, तेव्हाही दुःखच. मला असं पाहिजे होतं, असं आणलं, हे असं नको होतं, हे असं आहे, ह्याचं असं होतं, पुढे जा. म्हणजे शेवटी समाधान नाही, दुःखच. पण ज्ञानी पुरुष दुःखी नसतो का? त्याने जाणलेलंच त्याचं मूळ स्वरूप हे काय आहे. सगळंच विकल्पातून निर्माण झालेलं आहे, काय खरंच नाही. याच्यातून खरं सुख मिळणारच नाही. मग सुखाच्या पेक्षा ठेवाच कशाला? म्हणून ज्ञानी ती ठेवत नाही म्हणून सुखी आहे. आपण ती ठेवतो. आपल्याला वाटतं असं नाही केलं तर माझं जीवन थांबेल. आपल्याला असं वाटतं हे नाही मिळालं तर माझं जीवन थांबेल. जगामध्ये श्रीमंत म्हणतो हे सगळी सुख माझ्या पायाशी आहेत, माझ्या इतका श्रीमंत कोणी नाही. पण तो आतून सुखी असेल का हो? ज्याने श्रीमंत आहे त्याने विचार करून पाहावा. उलट असं आहे, उदाहरण द्यायचं झालं तर, ज्याच्याकडे खूप पैसे आहेत तिजोरीत तो रात्री शांत झोपत नाही, दरोडा पडेल भीती असते त्याला. ज्याच्याकडे काही नाही आहे ना तो शांत झोपतो. म्हणून खरं सुख जे आहेत ना, जर गरीबाला जरी त्याच्याकडे काही नसलं तरी खरा तो सुखी आहे. कारण तो चिंता करत नाही, उद्याची पण चिंता करत नाही. त्याला माहित आहे आजचा दिवस त्याने केला साजरा ना, उद्याचा दिवस तो साजरा करणार, काहीतरी काम धंदा मिळणार. म्हणजे ठेविले आहे ना ते तैसेची राहावी हे ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञान मोठे श्रीमंत लोक घेतात तसं नाही, गरीब जास्त घेतो, तर तो ते जगतो. आणि हा कल्पनेत जगतो. ह्याच्या मोठ्या मोठ्या कल्पना असतात, मोठ्या मोठ्या कल्पना. पण कल्पनेचे जग कल्पांती नसते, कल्पनेचे देव सुद्धा कल्पांती नसते, काही राहत नाही. शेवटी दुःखच आहे. ते आपल्या वाट्याला दुःख येऊ नये तर आजचा आपला स्वभाव जो आहे तो बदल कसा व्हावा? तर बदल कधी होईल? जसं आपण एखाद्या मुलाला सांगतोय तिकडे दिवा ठेवलेला आहे आणि दिवा ते मूल सारखं छोटं मुला तिकडे बाळ जात आहे सारखं आणि त्या दिव्याला हात लावायला बघतो. आपण त्याला सांगतो हो हात नको लावू, ते मानत नाही.
पण एकदा त्याचा हात वाजला ना की मांडते, म्हणजे त्याला तो ज्ञान झाला, त्याने त्याचा अनुभव घेतला. हे नुसतं ज्ञान आहे, त्याचा अनुभवपर ज्ञान आहे. तर तुम्हाला त्याचा अनुभव यावा, तुम्ही ते ज्ञान घ्यावं, म्हणजे जगातल्या सुखापासून दुःखापासून तुम्ही अलिप्त राहाल आणि सुख आणि दुःख याचा बरोबर तुम्ही निवाडा कराल, साराचा निवाडा कराल, योग्याचा निवाडा कराल. एकदा निश्चित झालं हे जग कल्पनेतूनच निर्माण झालेलं आहे आणि सगळे व्यवहार कल्पनेतूनच चाललेले आहे. माझी बायको ही सुद्धा कल्पनाच आहे. मूळ शोधा त्याचं. माझी बायको ही सुद्धा कल्पनाच आहे. सगळे जे निर्माण झाले ते कल्पनेतूनच झालेलं आहे. कल्पनेला अंत आहे. जे निर्विकल्प आहे त्याला अंत नाही, पण त्या निर्विकल्पाची कल्पना चालत नाही. कल्पना करायला गेली की द्वैत होतो, दुसरा असतो. तुम्ही काही कल्पना करा, ती कल्पना दुसरी असते, दुसरं काहीतरी असतं, त्याचीच कल्पना करू शकतो आपण, बाकी कल्पना करू शकत नाही. स्वतःला तुम्ही पाहता, स्वतःची कल्पना करावी लागते, काही कल्पना करावी लागते. स्वतःविषयीच्या भविष्याची कल्पना करतो. मला चांगली नोकरी मिळेल, असं घर घेईन, अशी एवढी गाडी घेईन, असा बाबा फिरेन, एवढे पैसे आहे वगैरे वगैरे, जे आता काही घेता येत नाही ते घेईन, कल्पना करतो. पण जे जे कल्पना करतो ते दुसरं आहे ना, ते दुसरं आहे, ते कल्पना करतो. कल्पना आहे तिथे द्वैत आहे, परब्रह्म अद्वैत आहे, तिथे कल्पना चालतच नाही. सांगायचा मुद्दा काय आहे, सर्व गोष्टीची कल्पना करू शकता तुम्ही. जे जे आकार रूपात देव ईश्वर झाले त्याची पण कल्पना करू शकता तुम्ही, ह्या विश्वाची पण कल्पना करू शकता तुम्ही, पण परब्रह्माची कल्पना तुम्ही करू शकत नाही. मात्र परब्रह्माशी ऐक्य घडल्याशिवाय तुम्हाला सुख शांती समाधान मिळू शकत नाही. मग करायचं काय? तर हा अभ्यास झाला पाहिजे. हा अभ्यास झाला तर ते मूळ परब्रह्म कसं आहे कळलं. ते परब्रह्म मूळ जाण्यासाठी काय काय व्हायला लागेल, पहिलं कल्पना करणे थांबलं पाहिजे. कल्पना करणे कधी थांबेल? ज्याची कल्पना करतो ते मिथ्या आहे, फसवा आहे, सारखं बदलणार आहे आणि शेवटी नाश पावणार आहे, असा निश्चय झाला तेव्हा कल्पना आपोआप थांबते. परब्रह्म स्वरूप कधी भेटते असं म्हटलेलं आहे, किंवा त्याचा अनुभव कधी येतो, त्याची प्रचिती कधी येते, होऊन कधी राहतात. तर तिथे तुमचं मनाचं उन्मन होते, वृत्तीची निवृत्ती होते. वृत्ती म्हटली की कल्पना, मन म्हटलं की कल्पना, दोघांची निवृत्ती होईल. मन नाही राहिलं, विचार नाही राहिला, कल्पना नाही राहिली. मग ते निर्विकल्प आहे, तसे तुम्ही निर्विकल्प झालेत ना, मग परब्रह्म स्वरूप झाले. जोपर्यंत तुम्ही कल्पना करतात, वृत्तीभाव तुमच्या ठिकाणी आहे, तोपर्यंत तुम्ही परमस्वरूप होत नाही. पण हे कल्पना करणे थांबेल. मनाचे उन्मन कधी होईल? वृत्तीची निवृत्ती कधी होईल? हे ज्याची कल्पना करतो आहे, ज्याच्याविषयी विचार करतो आहे, ते सगळं मिथ्या आहे, माया आहे, असा निश्चय होईल. तेव्हा माणूस उद्या मरणार आहे ह्याचा विचार कधी करत नाही. आजारपण एखादं झालं ना मोठं, डॉक्टरने काहीतरी सांगितलं की तो विचार करायला लागतात. असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, असं झालं तर केवढे विचार येतात. आणि याच्यात बरं झालं की त्यातलं काही विचार शिल्लक राहतात. म्हणून कल्पनाला काही सिद्धांत नाही आहे, कल्पनेला काही आधार नाही आहे. ज्याचा आधार आहे ते नाशिवंत आहे, मायावी आहे. म्हणून कल्पनेच्या आधारावर काहीच करता येत नाही. पण तरीही पण त्या परब्रह्माच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कल्पनेचाच आधार घ्यावा लागतो. पण कल्पना शेवटी टाकता आली पाहिजे, कल्पनेचा त्याग करता आला पाहिजे. कल्पना म्हणजे जाणीव, मन, त्याचा त्याग करता आला पाहिजे आणि तदाकार होता. त्या वृत्तीनेच राहायचं. मात्र जगातले काही व्यवहार करायचे असतील तर तुर्य अवस्था जी आहे, ज्ञान अवस्था, त्या ज्ञान अवस्थेमध्ये यायची. परब्रह्म अवस्थेच्या ठिकाणी ज्ञानही नाही, अज्ञान नाही.
ते ज्ञानस्वरूप सुद्धा ज्ञान आहे असा भाव नाही, मी अमका तमका भाव नाही म्हणून ज्ञान नाही. अमका तमका भावच नाही, आपण असल्याची जाणीव भाव पण नाही, तर ज्ञान कोणाला कोणाचं कसलं? सर्व काही तेच आहे, सर्व काही तेच आहे. हे परब्रह्म कळण्यासाठी 14 ब्रह्मे सांगितलेले, 14 ब्रह्म. ते 14 जे ब्रह्म सांगितले त्याचा जो अभ्यास तुम्ही केला तर शब्दाला पण ब्रह्म म्हटलेलं आहे, अन्नाला पण ब्रह्म म्हटलेलं आहे, आकाशाला पण ब्रह्म म्हटलेलं आहे, अनुभवाला पण ब्रह्म म्हटलेलं आहे, म्हणजे साक्षी भावाला पण ब्रह्म म्हटलेलं आहे. हे सगळे जे काय आहे ते कळण्यासाठी आहे. पण जसं एखादा अर्थ आपल्याला मिळाला, तो अर्थ मिळाल्यानंतर आपण शब्द सोडून देतो, तसं ते परब्रह्म स्वरूप स्थिती झाल्यानंतर सगळं हे सोडायला पाहिजे. हे सोडलं तर ती स्थिती येणार आहे. म्हणून मनाचे उन्मन, वृत्तीची निवृत्ती, आपपर भाव नाही, द्वेत नाही, सर्व काय आहे ते बरोबर आहे, तेच आहे. मग तो सुख शांती समाधान होतो, परमानंद होतो. जे आयुष्य आहे ते प्रारंभावर सोडतो. देहाला गरज आहे ते कष्ट करायला लावतो, पण देहाच्या गरजेसाठी ते देहाला कष्ट करणे भाग आहे या वृत्तीभावाने करतो. किती पुढे स्वार्थ नाही, लोभ नाही, मोह नाही, सहज वृत्तीभावाने तो सुखी आनंदी आहे. म्हणून हे ज्ञान कळले पाहिजे. तुम्ही उगाच कल्पना करून दुःख करता. आज एखाद्याने काही टेस्ट केल्या, शरीराच्या रक्ताच्या काही शरीराच्या तपासण्या काही केल्या आणि रिपोर्ट होतो 2 दिवसांनी येणार आहे, डॉक्टरने सांगितलं. 2 दिवसात माणूस किती कल्पना करतो? आरोग्याचं काही ठिकाणी असते, किती कल्पना करतो. आणि 2 दिवसांनी कल्पना करून तो एवढा एक्झॅक्ट झालेला असतो, त्याला झोप पण लागलेली नसते. आणि 2 दिवसांनी डॉक्टर सांगतो काही नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. तेव्हा केलेल्या कल्पनेचं काय, किती त्रास केला. आणि डॉक्टरांनी सांगितलं आता काय उपाय चालणार नाही, तुला कॅन्सर झालाय, शेवटच्या स्टेजला आहे, 6 महिनेच राहिले. तर केलेल्या कल्पनेचं काय? कल्पनेला कुठे आधार आहे? कल्पनेचा कुठे उपयोग आहे? पण कल्पना करायची झाली तरी ज्ञानदृष्टीने करा असं सांगायचं आहे. कल्पना करू नका असं नाही, कल्पनाच करायची आहे. इंजिनियर व्हायचं असेल तर मी इंजिनियर होण्याचा अभ्यास सांगायचा होता, अभ्यास कल्पना आहे. त्या अभ्यासाची साधन अभ्यास कल्पनाच आहे, त्याने ती करायची आहे, तेव्हा तुम्ही ते बनणार. मग ते बनल्यानंतर मागे ज्या कल्पना केल्या होत्या, साधन अभ्यास जो काय केला होता त्याची गरज आहे का? ती टाकली तेव्हा तो इंजिनियर झाला. इंजिनियर झाला, भाव झाला, त्याने ते टाकलं. जसं महाराज नेहमी सांगतात, बॅरिस्टर झाला, 7वीचं पुस्तक घेऊन फिरशील काय? घरात कचरा काढून झाला की झाडू घेऊन फिरशील काय? सोडतो ना. तसं ते स्वरूप प्राप्त झालं तर कल्पना त्याग करतात. जसं एखादं कार्य तुमच्याकडून मोठं घडलं तर कार्य केल्याचा अभिमान राहतात ना, अहंकार राहतात, तो दुःखाला आमंत्रण देतो. मी एवढं मोठं कार्य केलं, मला तिकडे गेला, हार पण घातला नाही, मला कोणी विचारलं पण नाही, बसा खुर्ची पण दिली नाही, भांडतो, रडतो, दुःखी होतो. कार्य केलंय, भाव आहे म्हणून एवढं सगळं घडलं. मी कार्य केलं हा भावच नसेल तर, कारण आज केलेलं कार्य तुझं जन्मभर पण राहत नाही, काही दिवसांनी विसरतात. आज तू जे करतोय तुमच्या कोणीतरी दुसरा करणार आहे तर तुला विसरणार आहे. कशाला आटापिटा करायचा आहे? कशाला त्याचा टच घेऊन ठेवायचा आहे? कशाला ते धरून ठेवायचं आहे? सहस्थितीमध्ये राहा. ज्ञान सांगायचं हेतू काय? सहस्थितीमध्ये राहा. विचार असू दे, पण विचार हे सुद्धा कुठेतरी त्याला दर येईल आहे, विसरू नका. त्याला शेवट आहे. ज्याचा विचार करू त्याला पण शेवट आहे, हे विसरू नका. मग तुम्ही जीवनात दुःखी होणार नाही आणि तुम्ही त्या मायेमध्ये अडकणार नाही. अशा प्रकारे ज्ञानदृष्टीने वागले तर तुम्हाला कोणी कुठल्या गोष्टीमध्ये हरवू शकत नाही, तुम्हाला कोणी फसू शकत नाही. तुम्ही तेवढे हुशार आता चला करतात. गणपतीला तुम्ही पूजता का पूजता? तर तो गणपती ज्ञानी आहे, ज्ञानस्वरूप आहे, म्हणून सुख करता दुःख करता आहे. हनुमानाला तुम्ही का पूजताय?
काहीतरी त्याच्या हातून तसं कार्य घडलेलं आहे. आणि सगळे लोक जर हनुमानाला पोचतात ते भीतीपोटी पोचतात. भीतीपोटी शनी माझ्या मागे लागू नये बस. हाच एकटाच शनीला दूर पाठवू शकतो. शनी म्हणजे पिढा. शनी म्हणजे पिढा. ती मागे लागू नये म्हणून त्याने एकाने सांगितले आहे, लक्ष्मीला सांगितलं तू येताना बरी दिसतेस, शनी जाताना बरा दिसतो. लक्ष्मी जाताना बरी दिसत. सगळी कल्पना आहे. सगळी कल्पना आहे. जे तुमच्या आयुष्यात व्हायचं ते होणार आहे. तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे. तुमचं मन स्ट्रॉंग करायचं आहे. तुमचे विचार स्ट्रॉंग करायचे आहे. तुमच्या देव ईश्वर आहे हा निश्चय पक्का करायचा आहे. मग भीती राहणारच नाही. भीती कुठे कुठे हात जोडावे लागणार नाही. जे जोडतात ती कल्पना आहे. ती कल्पना कधी सहाय्यभूत होणार नाही, कधी यशस्वी होणार नाही. तो माझ्यातच आहे आणि तो सर्व देवांचा देव आहे. तो परमात्मा ईश्वर आहे. तिथे कल्पना पोचतच नाही, पण त्याला नाकारता पण येत नाही. त्याचं वर्णन करता येत नाही, पण नाही आहे असं म्हणता येत नाही. आकाशाला अमान्य करता येत का? आकाश 1 किलो आणून देता येत नाही, 1 मीटर आणून देता येत नाही. अमान्य करता येत आहे का? धरायला गेले तर कुठे हात पोचत नाही. किती उंच गेले तरी, पुढे गेले तर टेकलेले दिसत, पण तिकडे पण नाही. आकाश नाकारू शकत नाही. पण आकाश आहे म्हणून दिसायला थोडासा तो रंग दिसतो म्हणून आपण मान्य करू. परब्रह्म ते पण नाही म्हणून परब्रह्माला आकाशाची उपमा पण चालत नाही, पण ते आहे. तुमच्या ठिकाणी परब्रह्माची उपमा तुम्हाला कळायला पाहिजे. जर तुमच्या ठिकाणी जाणीव जी तुमच्या ठिकाणी आहे, ती जाणीव तुम्ही दाखवू शकता का? ही जाणीव काढून तुम्ही दाखवू शकता का? झोपल्यानंतर सकाळी तुम्हाला जाग आली, ती जाग कोणी आणली हे तुम्ही सांगू शकता काय? झोपेत स्वप्न पाहिले, खूप स्वप्न पाहिले. स्वप्न म्हणजे कल्पना. आणि त्या कल्पनेत केवढे प्रकार घडले, त्याच्यामध्ये तुम्ही अनेक व्यवहार पण केले. कधी भयानक होते तेव्हा ओरडले, दुपलले, घाबरून उठले. कधी आनंदात काय आई बाबाने उठवलं मध्ये तर माझं केवढं चांगलं स्वप्न होतं, उगल उठवलं. पण जाग आल्यावर स्वप्न आहे, काहीच त्याचा जास्त विचार करत नाही. जग पण असंच आहे. काही काळ चालणार आहे. तुमचं जीवन पण त्या स्वप्नासारखंच आहे. हा विचार करा. कल्पनेत अडकू नका. कल्पना दुःख द्या. म्हणून जे विकल्पातून निर्माण झालेलं हे जग आहे, त्या जग याच्यामध्ये तुमचं मन आहे, तुमचं शरीर आहे, सगळं काय आहे, तुमचं घरदार सगळं विश्व आहे, सगळं नाशिवंत आहे. हे विसरायचं नाही. पण तुमच्या ठिकाणी जो हरिसंकल्प आहे, जो जाणीव म्हणून, ज्ञान म्हणून, तोच ईश्वर देव आहे आणि तो सत्य आहे. त्याला ओळखा, त्याला बजा, त्याच्याशी अनुसंधान ठेवा. त्याच्याशी साधना करायची असेल तर रोज मी सांगतो ना, आम्ही जे मंत्र एवढा दिलाय, काही काळ तुम्ही दुसरा काही विचार न करता फक्त त्या मंत्राच्या विचारामध्ये ना, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्म्याचा अर्थच मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे असा अर्थ आहे. त्या विचारात तुम्ही काही काळ राहा. अभ्यास केला, इंजिनियर झाला ना, ही सुद्धा साधन अभ्यास आहे. ते तुम्ही होणार, ते तुम्ही आहातच होणार. पण मध्येच काहीतरी विचार आला, नाव ठेवलं आणि ते होऊन राहिला. बस पाषाण एकाच खाणीतून काढले. एका पाषाणाचा राम बनवला, एकाचा हनुमान बनवला, एकाचा विष्णू बनवला. सगळं म्हणून काय पाषाणच ना. आणि पाषाण म्हणून काय पृथ्वी काय आहे? देवा तो तुम्ही तुमच्या विश्वासाने दिला. विश्वास ही तुमच्या ठिकाणी जाणीव आहे. अभ्यास करून बघा. त्याने तुम्ही दिली आणि तुम्ही त्याला
बसताय, तुम्ही तुमच्या त्या विश्वासाला बसताय, तुमच्या त्या आतल्या जाणीवेला बसताय. तो तुमचा भाव, शुद्ध भाव, सत्वभाव, तो तुम्हाला मदत करतो, त्याने तुमचं चांगलं होतं. मात्र इथे तो विश्वास पक्का होण्यासाठी काहीतरी आकार रूप पाहिजे, तेव्हा लवकर विश्वास पक्का होतो. म्हणून आपण मूर्तीला बसतो. पण त्या मूर्तीच्या आधी कोणीतरी जे आहे ते हे परब्रह्म परमात्मा हे ज्ञान सांगत आहे. पण त्याला डायरेक्ट बोलणं अवघड आहे. म्हणून सगुणातून निर्गुणाकडे जायला हरकत नाही. सगुणी कल्पना आहे, निर्गुणी निर्विकल्प आहे. पण कल्पनेतूनच निर्विकल्पाकडे जायचं आहे हे विसरता कामा नये. तेव्हा आपल्याला खरं सुख शांती समाधान मिळणार आहे, मोक्षमुक्ती मिळणार आहे. सांगायचे तो आहे. भ्रम कधी दूर होतील, चिंता भय कधी दूर होतील, तर कल्पना तुमच्या संपतील तेव्हा, कल्पनेला पूर्णविराम द्याल तेव्हा. हे ज्ञान ज्याच्याकडे आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी दिसेल, तुम्हाला सुखी दिसेल, तुम्हाला प्रसंग काही पण येऊ, प्रयत्न करेल, मार्ग दाखवेल, असं असं करा पण सांगेल. तर द्याला वाचवणे काम आहे, द्याला आराम देणे थोडं काम आहे. सगळ्यांच्या देहाचा विचार करणे, म्हणून सगळ्यांसाठी आपण विचार करतो. आपण आपल्या मुलावर प्रेम करतो म्हणजे काय, त्यांचा विचार आहे. आई वडिलांवर प्रेम करतो म्हणजे त्यांचा विचार आहे. भाऊ बंधावर प्रेम करतो म्हणजे त्यांचा विचार आहे, त्यांची चिंता आहे, त्यांची काळजी, विचार आहे. विचार आहे, चिंता आहे, काळजी आहे, ही सगळी जाणीव आहे. आणि ही सुद्धा कल्पना, मनाचा प्रभाव. शिवाय दिल्या तर भावाने बहीण जात नाही, तुम्ही तोंड पण बघत नाही. रक्षाबंधन रक्षाबंधन बंद बंद, असे किती भाऊ बहीण एवढी तरी जगात. बरोबर देतोय मोठी गिफ्ट, आठवणीने सगळं करतोय, बरोबर जाते, तो भाऊ जातोय बरोबर. द्यायचं काय दिलं तर जात नाही. गरीब बहीण असेल तर त्याला लाज वाटते एखाद्या भावाला जायला. सासरवडे जातो बायको बरोबर, ती जाते आपल्या भावाला बाहेर काठी बांधत, बहिणीकडे जात नाही. जगात बघा असे उदाहरण आहे. अभ्यास करा जगाचा. मग तुम्हाला येणार दुःख संकट किंवा प्रसंग तुमच्यावर आला एखादा, तुम्हाला वाईट वाटणार नाही, तुम्ही सहज राहणार. ह्या ज्ञानाचा अभ्यास करा, जेणे तुमचं जीवन सुखाचा आनंदाचं होईल. नाहीतर आपले जे रामरगड आहे ते चालूच राहणार आहे. आपले आईवडील तेच पूर्वज तेच करत आलेले आहेत, शेजारी पाजारी तेच करतात, लोक तेच करतायत, आपण पण तेच करत राहणार. आपल्याला पण ते अंगावर पडलं आहे, सवय झालेली आहे, काय वाटत नाही त्याचं. तेवढा पुरतं रडतो, तेवढा पुरता नाराज होतो, तेवढा पुरता कष्टी होतो. पण ह्याच्यावर उपाय आहे. जर साधन अभ्यास केले आणि वृत्तीभाव बदलला, विचाराची लेवल बदलली, त्याला ज्ञान स्वरूप दिलं, तर तुम्ही बरंचसं काम तुमचं सोपं जाईल. म्हणून सगळ्यात त्याला काय पाहिजे, ही कल्पनाकडे थांबायला पाहिजे, मनाचे व्यापार थांबायला पाहिजे, वृत्तीभाव एक स्थिर व्हायला पाहिजे. तर जगाशी खूप व्यवहार ठेवताय, कधी कधी विनाकारण ठेवताय, ते बंद झाले. ते बंद झाले, ते कमी झाले. आणि थोडा वेळ काढून तरी एकांतात बसलं पाहिजे. कोणाचाच विचार नाही, कोणाचाच विचार नाही, असं एकांतात थोडा वेळ तरी बसून बघा. त्याने काय होईल बघा, अनुभव घेऊन बघा, महिना 6 महिने करून बघा. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगेन, असं होईल की तुमच्यामध्ये एक असं ज्ञानस्वरूप पॉवर येईल, शक्ती येईल. कुठलाही प्रसंग घडला तर चिंता वाटणार, तुम्हाला लगेच मार्ग दिसेल, म्हणजे निर्भयता येईल, चिंता भय कमी होईल, जीवन सहज सोपं झाल्यासारखं वाटतं. डोक्यावर टेन्शन आहे, सगळं ओझं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जडत्व येत आलं, ते हलकं फुलकं वाटायला. विचार करणे कमी करा. अनाठाई अनेक गोष्टींना महत्त्व देत आहे, ते करणं, त्याच्यावर सगळं तो आयोजन नियोजन सगळं तो करतो आहे, असा निश्चय भाव ते खरं आहे. तुमच्यासमोर येईल ते तुम्ही करत राहा बस. आणि प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यायला तयार राहा. तयारी असली की प्रसंग तुम्ही ठेवत नाही, दूर करता. कोणी दुष्ट माणूस असता तुमच्या काही वाईट करणं अगोदर करतात, तुम्हाला तुम्ही मार्ग काढता. ह्याच्यासाठी एक ज्ञान पाहिजे, ह्याच्यासाठी भक्ती पाहिजे, ह्याच्यासाठी संत सद्गुरूंचा सहवास पाहिजे. ते संस्कार तुमच्यावर नेमतात, ते श्रवण झालं पाहिजे, त्याच्यातूनच ते होणार. घरी बसून किती केलं पुस्तक तर काही नाही. संतांच्या मुखातून ऐकत राहायला पाहिजे, गुरुची निरूपण ऐकत राहिली पाहिजे. आमच्याकडे बरेचसे लोक सुखी का दिसत आहेत की असं महाराज बोलायला लागले की आपले मोबाईल काढले,
निरूपण रेकॉर्ड करायचे, घरी जाऊन ऐकायचे. आमचा एकही भक्त असं करताना दिसत नाही. त्याला कळलंच नाही. महाराजांना फोन केला, काय अडचणी सांगली, माझी दूर होणार अशी कल्पना येतात. पण महाराजांनी जे शिकवली फक्त त्यातलं काहीतरी तुम्ही कराल तेव्हा महाराजांचा पूर्ण तुमच्यावर प्रेम होईल, पूर्ण कृपा होईल आणि तुम्हाला अनुभव होईल. कल्पनेत राहू नका, प्रॅक्टिकल करा, सिद्धांत रूपाने करा. पूर्वपक्ष हा कल्पना रूप आहे, सिद्धांत निश्चित आहे. ते निश्चिताला शोधा, त्या निश्चिताला बघा आणि निश्चिताच्या आठवणीत राहा. जीवन सुखाचे तेव्हा देव ईश्वर भेटेल, त्याची कृपा होईल. मग कुठल्या नावाने माझा काय राजा राजा